मुंबई के साकिनाका में खातून की असमत रेजी और कत्ल की सनसनीखेज वारदात अंजाम दी गई है। इस वारदात को अंजाम देने वाले मुलजिमीन को जल्द से जल्द गिरफ्तार करके फांसी देने का मुतालबा अब जोर पकड़ता जा रहा है। आज इसी सिलसिले में अम्बेडकर मूवमेंट में खिदमत अंजाम देने वाले समाजी कारकुन राजू सोनसड़े ने एक वफद की शक्ल में कलेक्टर से मुलाकात की और उनके तवस्सुत से रियासती हुकूमत के नाम एक मेमोरेंडम पेश किया। मेमोरेंडम में कहा गया कि मुंबई के साकिनाका इलाके में पसमानदा तबके से ताल्लुक़ रखने वाली एक खातून के साथ असमत रेजी और कत्ल की जो वारदात अंजाम दी गई है वो इंसानियत को शर्मसार करने वाली है। मुतासरा खातून के घर को मुनहदम करने वाले गुंडों की पुश्तपनाही करने वाले तासुब पसंद अफसरान ने वक्त रहते कार्रवाई की होती तो साकिनाका में इस खातून के साथ ये हरकत नहीं होती और ना ही उसकी जान गई होती। राजू सोनसड़े ने रियासत में बिगड़ती लॉ एंड ऑर्डर की सूरत हाल पर भी तशवीश जाहिर की है और ख़वातीन पर मजालिम के वाक़यात में हो रहे इजाफे पर रियासती हुकूमत को तनक़ीद का निशाना बनाया। गुंडों और बदमाशों के दिलों से कानून का डर निकलता जा रहा है। बिगड़ती हुई सूरत हाल पर काबू पाने के लिए हुकूमत और इंतज़ामिया को फौरी इक़दाम करने का मुतालबा राजू सोनसड़े ने किया है। साकिनाका मुंबई येथे ज्या महिलेवर लैंगिक अत्याचार करून ज्यांचा खून करण्यात आलेला आहे तर त्याच्यामध्ये सुरुवातीला बलात्काराचा 376 आणि 302 अन्वये जो आहे तो IPCचा जो आहे ते कलम लावण्यात आलेले होते। नंतर साधारणपणे 24 तासाच्या नंतर ॲट्रॉसिटी ॲक्टची वाढीव कलम त्यामध्ये लावण्यात आलेली आहे। एकंदरीतच या प्रकरणाकडे आपण बघत असता तर मुंबई प्रशासन जे आहे ते याच्यामध्ये दोषी आहे, कारण जी महिला आपल्या 2 मुलींसह आपल्या ज्या काही राहत्या घरी राहत होती तर ते राहतं घर जे आहे ते मुंबई प्रशासनाच्या वतीनं पाडण्यात आलेलं होतं आणि ते घर पाडण्यात आल्यामुळे ती महिला बेघर होती आणि अशा बेघर महिलेचा जे आपल्या 2 लहान मुलींसोबत बेघर होती तर अशा महिलेला एकांतात पकडून ज्या नराधमानं लैंगिक अत्याचार करून जो खून केलेला आहे त्या घटनेचा आंबेडकरी जनतेच्या वतीने आम्ही या ठिकाणी निषेध करतो। एकंदरीतच ह्या सगळ्या प्रकरणाकडे बघत असताना मुंबई पोलीस आयुक्तांनी ज्या तात्काळ ह्या सगळ्या प्रकरणाकडे गांभीर्याने घेऊन ज्या कारवाया केल्यात तर ते मुंबई पोलीस आयुक्तांचं आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी तत्परता या ठिकाणी दाखवलेली आहे। त्यामध्ये महत्त्वाच्या ज्या 2 बाबी आहेत की पीडित कुटुंबांना 20 लाखाची आर्थिक मदत जे आहे ते महाराष्ट्र शासनाने केलेली आहे। त्याचबरोबर हे प्रकरण फास्ट ट्रॅक मध्ये कोर्टामध्ये चालवलं जावं ही सुद्धा जे आहे ते या पद्धतीचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। त्याचबरोबर जे आहे ते या प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट राजा ठाकरे यांचीसुद्धा नियुक्ती केलेली आहे। पण याच्या व्यतिरिक्त आमच्या ज्या काय मागण्या आहेत तर आमच्या मागण्यामध्ये पहिली मागणी ही आहे की ज्या मुंबईच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी आणि ज्या इन्स्टिट्यूशननं त्यांचं घर पाडलं तर ह्या लैंगिक अत्याचार होण्यामध्ये ते यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे ॲक्यूज आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यावर जे आहे ते कठोर कारवाई झाली पाहिजे। त्याचबरोबर ह्या बेघर लोकांना म्हणजे पीडितेच्या कुटुंबातले जे बेघर लोक आहेत त्यांना माळा अंतर्गत घर मिळावं अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यामध्ये जे भोकरच्या प्रकरणामध्ये जी लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये जी तत्परता दाखवली होती आणि विथिन 14 डेज चार्जशीट दाखल केलेली होती तर आमची मागणी या ठिकाणी आहे की भोकरच्या धर्तीवर जे आहे ते चार्जशीट जे आहे ते 2 आठवड्याच्या आत जे आहे ते न्यायालयात दाखल झाली पाहिजे आणि आरोपींना कठोरात कठोर शासन होऊन फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। आता एकंदरीतच महाराष्ट्रात जे काही त्रिकुटांचं सरकार आहे ज्यामध्ये शिवसेना असेल, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असेल, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षावरच लैंगिक अत्याचार म्हणजे बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत। त्याचबरोबर आपण बघत असाल की महिलांच्या वतीने भाजपचे लोक कशा पद्धतीनं जे आहे ते लाल झालेले गाल आवडतात अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्यांनी केलेलं आहे। आणि एकंदरीतच आपण बघत असाल की राष्ट्रवादीचे जे काही सामाजिक न्याय मंत्री आहेत त्यांची ज्या पत्नी आहे, पत्नीनंतर एक दुसरी पत्नी आहे जी पत्नी नसून सुद्धा पत्नी आहे आणि त्यांच्या मेहुणीनेही त्यांच्यावर ॲलिगेशन केलेलं आहे। तर हे गृह विभाग जे राष्ट्रवादीकडे आहे तर त्याच्याकडून काय महाराष्ट्रातल्या जनतेला फार जे काय आहे ते यांच्याकडून फार अपेक्षा नाहीत। फक्त आमची या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला आणि मुख्यमंत्री महोदयाला जे आहे ते आम्ही या ठिकाणी निर्वाचनाचा इशारा देऊ इच्छितो की महाराष्ट्रात महिला असतील, तरुणी असतील, अल्पसंख्याक असतील,
बौद्ध असतील, मागासवर्गीय असतील, यांच्यावर गेल्या साधारणपणे 2 वर्षामध्ये हल्ल्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि हे हल्ले वारंवार याच्यामुळे होत आहे की खरल्यांजीसारख्या प्रकरणामध्ये जर फाशीची शिक्षा दिली असती तर असे ह्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणं ह्या घडल्या नसत्या. कारण ह्या प्रकरणाची जी काही तीव्रता आहे, अशा लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाची, ही तीव्रता मीडियामध्ये 2-4 दिवस असते. आणि मीडियामध्ये 2-4 दिवस तीव्रता असेपर्यंत या प्रकरणाकडे, या प्रक्रियेकडे गांभीर्यानं बघितलं जातं. आणि जसे 2-4 दिवसानंतर मीडिया दुसरा एखादा विषय घेतो, त्यावेळेस या सगळ्या प्रकरणावर जे आहे ते डोळेझाक होत असते. त्याच्यामुळं आम्हाला या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला चेतवणीचा इशारा द्यायचा आहे की जर अशा पद्धतीने जर ज्या फुले-शाहू आंबेडकरांचं महाराष्ट्र म्हणून ज्या महाराष्ट्राकडे आपण पाहतो, तिथं जर महिलांवर, तरुणींवर, अल्पसंख्याकांवर, मागासवर्गीयांवर आणि बौद्धांवर जर अत्याचार होत असतील तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आंबेडकरी जनता जे आहे ते त्यांना योग्य जो आहे तो योग्य ठिकाणी जे आहे ते त्यांना उत्तर देईल, एवढं या ठिकाणी सांगतो.